तो 6 महिन्यांपासून त्याच्यात खूप म्हणजे चेंजेस आले. म्हणजे तो मी काही बोलली की तो मला असं एकदम अशी उत्तरं द्यायचा, म्हणजे खूप विचित्र वेनी तो आन्सर करायचा. म्हणजे हो तो कधी म्हणायचाच नाही, कंटिन्यू बॅड वर्ड्स यूज करायचा. मी त्याला जर त्याच्या हातातनं लॅपटॉप घेतला जरी तर तो म्हणजे अंगावर यायचा, असा म्हणजे ॲग्रेसिव्हली बिहेव करायला लागला तो खूप, इतका की म्हणजे त्याला लिमिटच नव्हती. म्हणजे आम्हाला भीती वाटायला मला भीती, एक आई म्हणून मला त्याच्याजवळसुद्धा जायला भीती वाटायला लागली होती. पण मी तरी त्याला कितीही झालं तरी मी त्याला फार ओढण्याचा प्रयत्न केला त्यातून बाहेर. मी जबरदस्ती काढायची, पण तो इतका हे होता की माझा जोर नाही पुरायचा त्याच्यावर. तो ते सगळं वापस घेऊन घ्यायचा लॅपटॉप. त्यानंतर मधात त्याला म्हणजे तो असा नेहमी बिहेव करायचा की मी आगेला घाबरत नाही, मला नाईफ दे, मला कंटिन्यू कट करायचं. हे सगळे चेंजेस आले. जो पोरगा या सगळ्या गोष्टींना खूप म्हणजे खूपच जास्त घाबरायचा, तो एक स्टेअरनं चढता चालता चालता खाली बसून जायचा. तो स्टेअर्स पण सांभाळून उतरणारा पोरगा. त्यांनी हे स्टेप घेणं म्हणजे खूपच म्हणजे इमॅजिनेशनच्या वर आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे सगळ्यांना की हे गव्हर्नमेंटचा दोष आहे, बाकी कोणाचाच नाही. कारण आपल्या या नेटवर्कमध्ये जर गव्हर्नमेंट अशा साईट्स अलाउड करता मुलांपर्यंत पोहोचायला, आपली सगळं ऑनलाईन ॲक्सेस आहे, सगळं डिजिटलाइज्ड आहे, तर या डिजिटलाइजला पण तुम्ही सेक्युअर करा. तुम्ही इथे मुलांपर्यंत असं काही पोहोचूच देऊ नका, कारण त्या मुलांना काहीच कळत नाही. माझ्या मुलाला माहीत नव्हतं या 14 फ्लोअरवर उडी मारल्यावर त्याला काय पुढे होणार आहे. त्याच्या डोक्यात त्या गेमवाल्यांनी फक्त सुसाईड हा एंड टास्क ठेवलेला, पण त्याला ते माहीत नव्हतं की ते लागतं, ते दुखतं, हे त्याला माहीत नव्हतं. असं कुठल्याच आईसोबत होऊ नये. त्याच्यामुळे मुलांपर्यंत तेवढंच पोहोचवा, हे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. सेफ साईट्स पोहोचवा, सेक्युअर्ड साईट्स पोहोचवा, असं कुठलं मुलांपर्यंत पोहोचू देऊ नका. VPN जे आहे, VPN ते ओपन नेटवर्क आहे. त्या नेटवर्कमधनं आज आपल्या मुलांपर्यंत कोणीही पोहोचू शकतं. आणि काही गेम्स आहे किंवा काही ॲनिमेशन सिरीज आहे, मला नव्हतं माहीत की त्या ॲनिमेशन सिरीज फक्त VPNवरच बघितल्या जातात. आज माझ्या मुलाचं झाल्यावर मला कळत आहे की तो ॲनिमेशन सिरीज आहेत त्या आपल्याला वाटतं कार्टून सिरीज आहेत, पण त्या सिरीज फक्त VPNवरच बघितल्या जातात. का VPNवरच बघितल्या जातात? त्या ओपन नेटवर्क आहे. त्या सिरीजमधनं कोण तुमच्या मुलापर्यंत कसं पोहोचतं तुम्हाला कळणार पण नाही. त्या लॅपटॉपवर कधी त्या सिरीजच्या मधात कोण येईल कळणार पण नाही. तर एवढंच म्हणणं आहे, गव्हर्नमेंटला म्हणणं आहे माझं की माझ्या मुलासोबत झालं ते अजून इंडियात होऊ देऊ नका. सेक्युअर करा, सेक्युअर नेटवर्क प्रोव्हाइड करा. या जनरेशनला फक्त सेक्युअर नेटवर्क प्रोव्हाइड करा, बाकी काहीच नाही. दुसरं आर्य येणार नाही, पण दुसरं आर्य कोणाला बनू पण देऊ नका. एक आई पूर्ण संपते, एक आईजवळ काहीच उरत नाही, काहीच उरत नाही.